बदलापूर मधल्या घटनेनंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडतायत, ते आपण पाहूया। फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी, फडणवीसांनी राजीनामा द्यावा। बदलापूर प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। राज्यामध्ये माता भगिनींचं काय, मुलींचं संरक्षण करणं सरकारचं काम आहे। लाडकी बहिणीच्या नावाखाली सरकारची केवळ शोबाजी सुरू, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। गुन्हा दाखल करण्यास उशीर केला, आता शाळा पुरावे नष्ट करत आहे। घटना दडपून टाकण्याचं काम केलं जातंय, त्यामुळेच लोक चिडून रस्त्यावर उतरले। जयंत पाटलांची सरकारवर टीका। अशा नराधमांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे, यूपीमध्ये घेतला तसा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घ्यावा। या घटनेला राजकीय वळण नको, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर नागरिक आक्रमक। बदलापुरातील प्रकार धक्कादायक आणि संतापजनक, गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी 12 तास का लावले? मनसैनिकांनी हा मुद्दा लावून धरावा। राज ठाकरे यांचं ट्विट करत मनसैनिकांना आवाहन। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही। या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई होईल, गिरीश महाजन यांचं आश्वासन। बदलापूरमधील आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित दिसते आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर लोक घेऊन आले आहेत। या घटनेचा राजकीय फायदा कुणीच घेऊ नये, आंदोलकांना भेट दिल्यानंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य। बदलापूर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का? सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी व्हावी। सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित शाळेची मान्यता रद्द व्हावी, आदिती तटकरे यांची मागणी।